रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण याच्या पुढे काय करायचं, याच्या पुढे कशा पद्धतीने अगले हफ्ते में आणि आता राकेश बाद झाला, आता तोच विषय दळण किती दळलं तरी शेवटी आता तुम्ही तुमची जी कमिटी आहे आशुतोषजी जी काय आहे तो प्रत्येक सोबती तुम्ही हे करा। पुढच्या आठवड्यामध्ये किंवा संजय मुखर्जींची वेळ मी घेतो, जे यांचे बॉस आहेत ती मी वेळ घेतो। आपण स्वतः या आठवड्यात किंवा पुढच्या बघू आता वेळ कसा आहे तो त्यांचा, आणि माझे पण काही दिल्लीच्या बैठका वगैरे, किंवा तुम्ही ती कमिटी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकता। मी तुमच्याशी फोनवर त्या मीटिंगला हजर राहू शकतो, त्यांच्याशी बैठक घेऊन तुमचे बॉस आहेत सगळे तुम्हाला अडचणी येत असतील ही लोक त्या ठिकाणी मुद्दे मांडतील, ते समोर डिस्कशन होईल। पण तेही आता मार्ग सुरू लावा, तोपर्यंत या माणसावर काय कारवाई तुम्ही सुरू करा। सर साथ ही साथ में तुम्ही एक पण यांना सांगा की जे काही हे सांगताय डेली याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर सर अजून एक रिक्वेस्ट आहे, आपण आज जे काय शो केलंय ते लिखित मध्ये मला MMRDA च्या पत्र ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यू विल बी सबमिटिंग इट विथ ऑल द सोसायटी देतो। तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते हॅलो हा ते संपूर्ण, आणि यापूर्वीचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं पेपरवरती करा म्हणून, यापूर्वी झालेलं डिस्कशन ते पण सबमिट करा सर। आजच देतोय सर, आणलंय सर। अच्छा अभी जो हमारे ऑनरेबल MP ने आपको बोला वो आगे की बात है, पर प्रेशर टनल प्रोजेक्ट पे भी होना चाहिए। अगर वहां आपको प्रेशर नहीं आएगा तो आप अपना काम चालू रखोगे और एक लेवल ऐसा हो जाएगा फिर आप बोलोगे कि आप पीछे नहीं आ सकते हैं। तो ये हमारे जो MP है यहाँ के खासदार हैं उनका प्रेशर, सर आपका प्रेशर वैसा रहना चाहिए इनके ऊपर। वो उनका है, हमेशा है हमारे। नहीं वो अभी जो प्रेशर हो कि खासदार साहब का प्रेशर नहीं इसलिए आप आगे मैडम प्रेशर नहीं रहते थे मीटिंग में नहीं आते थे। सब लीडर है ना थाना के, सब भाग गए, कोई आएगा नहीं लोगों के सामने। के आ रहा है कहा, बाकी के सब लीडर है ना भाग के गए, वहाँ मिनिस्टर को बोलेंगे मोदी साहब ने प्रोजेक्ट स्टार्ट किया है, हम लोग अपोज कैसे करेंगे। मेरा वैसा नहीं। दो चीज लोग सुनना चाहते हैं कि वेदर द टनल शुड बी अंडरग्राउंड, और जो टनेलच्या विषयी कुठलाही विरोध नाहीये। त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे, त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे। त्याचा जो एंट्री पॉइंट आहे जो अंडरग्राउंड हा विषय आहे, लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला कुणाचाही विरोध नाहीये। विरोध आहे तो जो समोरचा जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार, अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय। आता या ठिकाणी बैठक झालेली आहे, नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत, ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत। IIT असेल, त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल, त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। टनलला कुणाचाही विरोध नाही, अप्रोच रोडला विरोध आहे। शेवटी बघा हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे, परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये, त्यांचं सुद्धा जनजीवन जे जगणं आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे, आणि ते म्हणणं रास्त आहे।